नमस्कार मुलांनो. आता आपण आपल्या चॅनलचं नाव थोडंसं बदललंय, मराठी स्टोरी टाइम. आणि मी आज खूप दिवसांनी स्टोरी रेकॉर्ड करतेय, त्यामुळे क्षमस्व. माझ्या काही कारणांमुळे मी नाही करू शकले, पण आय एम बॅक. बरं, तुम्हाला शृंगेरी श्रीनिवास आठवतोय का? त्याची अजून एक गोष्ट घेऊन आज मी आलीये. अजून एक का असं का म्हटली मी? कारण आपण त्याच्या दुसऱ्या पण गोष्टी ऐकल्यात ना, आठवतायत का? केवढा हा गोंगाट, केळीच केळी, आणि कोणती अजून कोणती गोष्ट आहे? आठवा आठवा. वार्षिक केश कर्तन दिन. या सगळ्या गोष्टी शृंगेरी श्रीनिवासच्याच होत्या की. बरं, आजची गोष्ट आहे शृंगेरी श्रीनिवास हसायला शिकतो. बघूया तरी काय आहे या गोष्टीमध्ये. ही गोष्ट लिहिली आहे रोहिणी निलेकणी यांनी. चित्र काढली आहे अँजी आणि उपेश यांनी. मराठी अनुवाद केलाय संध्या टाकसाळे यांनी. आणि गोष्ट प्रकाशित केली आहे अर्थातच प्रथम बुक्स आणि स्टोरी व्ह्यूअर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC BY 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. शृंगेरी श्रीनिवास नावाचा एक शेतकरी होता. हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्या शेतात खूप चांगली केळी पिकायची आणि त्याचा छान हलवा बनायचा. हे आपण केळीच केळीमध्ये बघितलं सुद्धा. पण शृंगेरी श्रीनिवासचा राग आणि संताप इतका भयंकर होता की जगात असा कुणाचा नसेल. तो जेव्हा चिडायचा तेव्हा त्याचं सगळं कपाळ आठ्यांनी भरून जायचं, नाक लाले लाल व्हायचं आणि डोळे आग ओकायचे. बापरे, तुम्ही बघितलंय का असं कोणाला राग करताना? किंवा तुम्हाला स्वतःला एवढा राग येतो का? असं काय होत असेल तर स्वतःला शांत करायला शिकावं लागेल. बरं, बघूया पुढे काय आहे गोष्टीमध्ये. जेव्हा शृंगेरी श्रीनिवासला असा राग यायचा ना, तेव्हा सगळे त्याच्यापासून लांबच लांब पळायचे. त्याची बायको, मुलं, मित्र लपून बसायचे. त्याची कुत्री आणि गायी लांब पळायच्या. एवढंच काय, शृंगेरी श्रीनिवास रागावला की शेतातले कावळे सुद्धा दूर उडून जायचे. बापरे, कसला भयंकर राग आहे त्याला. गंमत म्हणजे असा राग त्याला खूप वेळा यायचा. त्याला कारण 1000 होती. शेतात पीक वाढलं नाही म्हणून राग आला. त्याचे केस कापायला कोणाला वेळ नाही, आला राग. टीव्ही बिघडला, बोंबला. एके दिवशी शृंगेरी श्रीनिवास आपल्या केळ्याच्या बागेत गेला. का कोण जाणे, पण त्याचं आधीच खूप बिनसलेलं होतं. म्हणजे काय, आधीच त्याचं डोकं फिरलेलं होतं. म्हणजे ही वॉज नॉट इन हिज राईट माइंडसेट. तुम्हाला होतं ना असं कधी कधी, फार वैताग दिला कोणी की, अभ्यास करा रे, जेवण करा रे, आंघोळ करा रे, झोपू नका रे, उठा रे, असं सारखं कोणी पिचपीच पिचपीच केलं का तुम्हाला कसा राग येतो? तसाच ह्या शृंगेरी श्रीनिवासचा थोडासा जास्तच मोठा राग होता. आणि त्याच्या बागेत काहीतरी झालं असणार आहे, केळ्याच्या बागेत, म्हणून त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे. रागातच आपल्या सगळ्यात मोठ्या केळीच्या झाडाजवळ तो गेला. केळीचे पिकायला लागलेले छान मोठे मोठे घड बघून त्याला मस्त वाटलं, आनंद वाटला. लवकरच या चांगल्या केळ्यांपासून त्याचा तो सुप्रसिद्ध हलवा बनणार होता. त्याचा राग जरा कमी झाला. कसा काय कमी झाला बघितलं? त्याची मेहनत रंगत आली होती. त्याने लावलेल्या केळीच्या झाडाला छान मस्त केळींचे घड दिसत होते. आणि
त्याचा सुप्रसिद्ध हलवा लवकरच बनणार होता म्हणून त्याला बरं वाटलं जरा. त्यामुळे ही काम डाऊन. त्याचं डोकं थोडं शांत झालं. तेवढ्यात त्याला शेजारच्या झाडावर माकडांची टोळी दिसली. काही कळायच्या आत त्या टोळीतलं मुख्य लाल बुडाचं आडदांड माकड पुढे आलं. तो ज्या केळीच्या झाडाकडे कौतुकाने बघत होता, नेमक्या त्याच झाडावर माकडाने थेट उडी मारली. आता मात्र श्रृंगेरी श्रीनिवास खरंच खूप संतापला. त्याचा राग वाढतच गेला. त्याने रागाची परिसीमा गाठली. पायापासून डोक्यापर्यंत तो रागाने थरथरू लागला. ते उच्छादी माकडही चकित झालं आणि मग टरकलं. इतका राग आणि संताप ते पहिल्यांदाच बघत होतं. अर्धवट सोललेलं केळं माकडाने तसंच खाली टाकलं आणि आणखीही काही केळी पाडत त्याने शेजारच्या झाडावर उडी घेतली. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर असं करत ते झटकन पसार झालं. त्या रागापासून अगदी दूर आणि सुरक्षित निघून गेलं. इकडे माकडाने दुसऱ्या झाडावर उडी मारलेली बघून श्रृंगेरी श्रीनिवासने त्याचा पाठलाग सुरू केला. त्या माकडाला चांगलाच धडा शिकवायला हवा होता, असा तो विचार करत होता. मात्र पळताना त्याचा पाय माकडाने टाकलेल्या केळ्यावरून घसरला आणि सट्ट करून श्रृंगेरी श्रीनिवास धडाम करून पडला. आदल्या दिवशीच्या पावसाने झालेल्या चिखलात त्याची चप्पल अडकली. कसा बसा उठून तो पुन्हा माकडामागे पळत सुटला. सट्टाक! आता दुसऱ्या केळ्यावरून श्रृंगेरी श्रीनिवास घसरला आणि चांगला तोंडावरच पडला. अरे रे रे रे, बिचारा श्रृंगेरी श्रीनिवास. चिखल, माती, पाचोळा त्यांनी त्याचं तोंड माखलं. कसा बसा धडपडत उठून बघतो तर काय, माकड निघून गेलं होतं. थांबणार होतं काय ते? श्रृंगेरी श्रीनिवासने स्वतःकडे बघितलं. त्याचा स्वच्छ कुर्ता खराब झाला होता. बरबटलेल्या हातावर ओरखडे होते. चिखलात फसलेल्या पायांचा पत्ता लागत नव्हता. एकदम त्याला जाणवलं की आपण फार गमतीदार दिसतोय. श्रृंगेरी श्रीनिवास एक नामवंत शेतकरी आणि तो आता बसलाय चिखल, माती, पाचोळा आणि केळी अशा राड्यात. हे सगळंच फार विनोदी दिसत होतं. श्रृंगेरी श्रीनिवास हसायला लागला. सुरुवातीला खुदू 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 खुद मग करून आणि नंतर तर खो खो हसायला लागला. हसता हसता आणखीनच हसू फुटायला लागलं आणि श्रृंगेरी श्रीनिवासला खूप हसावंसं वाटायला लागलं. मोठ्यांदा करत आणखी मोठ्यांदा श्रृंगेरी श्रीनिवास पोट धरून जमिनीवर लोळण घेत हसू लागला. डोळ्यातून पाणी येईपर्यंत. या हसण्याला एक लय होती, त्यामुळे आजूबाजूचे पक्षी ते ऐकायला जमले. ते हास्य इतकं लोभस होतं की माकडं तिथे परत आली. ते इतकं गमतीचं होतं की शेतात खेळणारी मुलं गोळा झाली. ते इतकं नवीन आणि वेगळं होतं की श्रृंगेरी श्रीनिवासचं कुटुंब ते ऐकायला आलं. हे इतकं हसणं बघून प्रत्येक जण हसायला लागला. पक्षी चिव 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 आणि कावळे काव 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 करू लागले. माकडं बडबडायला लागली आणि मुलं खिदळायला लागली. केळ्याची झाडं डोलायला लागली. दुकानातला केस कापणारा खदाखदा आणि शिंपी खिकी खिकी करत हसायला लागला.
गावापासून दूर गुहेत झोपलेला वाघोबा सुद्धा मिशीतल्या मिशीत हसला. फारच. अगदी हसण्याचं ते काय म्हणतात ना, कंटेजियस डिझीज असं काहीतरी झालंय सगळ्यांना असं दिसतंय. अचानक शृंगेरी श्रीनिवासनं हसणं थांबवून आजूबाजूला बघितलं. सगळं काही आनंदी दिसत होतं. त्यालाही आनंद झाला. तो मुलांना म्हणाला, "चला रे पोरांनो, घरी जाऊया." अजूनही शृंगेरी श्रीनिवास कधी-कधी रागावतो. पण आता त्याला हसायलाही आवडतं. गावामध्ये त्याचं हसणं सगळ्यात मोठ्यांदा ऐकू येतं. संपली गोष्ट. टाटा.